कुंदताई प्लीज तुम्ही काळजी करू नका, बजरंगला काहीही होणार नाही. अचानक त्यांना काय झालं काही कळलंच नाही हो. तुम्ही शांत व्हा, काहीही सिरियस नसतं, ट्रस्ट मी. मम्मा राजवीर कसा आहे बजरंग? डॉक्टर म्हणाले आता आता त्यांना बरं वाटेल लवकरच, काळजीचं काही कारण नाही. बघितलं, मी तुम्हाला म्हणाले होते काहीही होणार नाही बजरंगला. तुम्ही प्लीज सगळ्यांनी रिलॅक्स करा आणि पार्टी एन्जॉय करा प्लीज. आता कोण कसलं एन्जॉय करते? एवढा चांगला दिस आहे आणि रणसिंग यांचा पायगुण बघा. पायगुण म्हणजे पायगुणाचा काय संबंध आहे? काय म्हणायचं का तुला? अरे दादा कळत नाही तुला? राजवीर सराफांचा हॅपी बर्थडे आणि आजच बजरंगाला आजारी पडायचं होतं. यालाच म्हणतात पायगुण. इथं आणखीन कोणाची तब्येत बिघडून असं तुला वाटत असेल तर चल चल बरं चल. हाय का आता माझंच तेवढं तोंड दिसतं, मीच तेवढं थोबाडूच काढते नेहमी. कुंदताई तुम्ही चला माझ्या बरोबर, माझ्या मैत्रिणींची ओळख करून दे. या 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 या. मिस मयुरी, हे पहा आता तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. तुम्हीच म्हणता ना कुठलीही चांगली गोष्ट होण्याच्या आधी देव आपली खूप परीक्षा पाहतो म्हणून. कदाचित तुमच्या बाबांच्या बाबतीत तसंच काहीतरी घडत असेल. हो सर, पण बाबांना असं अचानक काय झालं असेल? कदाचित अचानक ते असे पार्टीमध्ये आले किंवा इतक्या सगळ्या लोकांमध्ये आले म्हणून असे हेल्थचे प्रॉब्लेम झाले असतील. पण आता डॉक्टर म्हणाले आहेत ना ते लवकरात लवकर बरे होतील म्हणून. सो आता काही काळजी करू नका. हा बावळट भाऊ किती वेळ असा चिकटून बसणार आहे बजरंगला. काही करून याला इथून हकलायला हवं. आज हाती आलेली संधी अशीच जाऊ देऊ नकोस यामिनी. भाऊ भाऊ कसे आहेत बाबा? आहेत बरे. सुद्धा आले नाही अजून बाबांना. भाऊ अजिबात काळजी करू नकोस, बरं वाटेल त्यांना हळूहळू. वेळ दे ना बाळा. मी काय म्हणते, बाहेर पार्टी सुरू आहे ना, तू जा जाऊन एन्जॉय कर. नको मॅडम, बाबांजवळ थांबतो. बेटा मला तुझी काळजी कळते, पण ते आमच्या घरी आहे, ते सेफ आहे तिथे. हे बघ, आणि त्यांना काही लागलं तर आपण सगळे आहोत ना. हा नाही, तुमच्या घरी आहे म्हणजे सेफच असणार आहेत बाबा. पण माझंही मन पार्टीत तर लागणार नाही मॅडम. मी बसतो ना बाबांजवळ. ओके, काही लागलं तर सांग. हा नक्की. आबा अहो, आपल्यामुळे उगाच त्यांच्या कार्यक्रमाला गालबोट लागले. मी काय म्हणते, यांना जाग आली ना की आपण आपल्या घरी जाऊया. बजरंगाला जरा बरं वाटलं की नव्हे. म्हणे बघ, वा, या श्रीमंत लोकांचा आमरस एकदम घट असतो. नाहीतर आपल्याकडं आमरस बनवतात तो कसा बनवतात, कोळीचं पहार पाणी धुवून तो एकदम पाणी पण त्या आमरसात टाकून पानसट बनवून टाकतात. हे ना कसं खट आहे. इथं 10-12 उडवणार आहे आता. आजी, तुमचं बाबांची जेव्हा बोलणं झालं तेव्हा ते बरे होते ना? हो ग, मी त्याला विचारलं सुद्धा मला ओळखलंस का म्हणून. मग पण त्यांनी नाही ओळखलं वाटतं. बर, तुमचं आणखी काही बोलणं झालं का बाबांसोबत? किंवा ते अस्वस्थ वाटत होते का तुम्हाला? नाही ग, म्हणजे एकदम काही कळायच्या आतच त्याला त्रास सुरू झाला. काय कसं काही कळलंच नाही. मयुरी या थेरडीशी काय बोलते? या नॉर्मल गप्पा तर नक्कीच वाटत नाही. म्हातारीकडून नक्कीच काहीतरी काढून घ्यायचा प्रयत्न करते. पण हिला नंतर बघते, आधी त्या
त्या भामाला कामाला लावते. काय भामाताई, आमरस खूपच आवडलेला दिसतोय. लई आवडलाय, म्हणजे एकदम म्हणतात ना घट आहे एकदम. मग घे ना, अजून घे. मनाली जा घेऊन ये जा. द्या लवकर आणा. हा. यो संपायच्या आता आण ग. हे चुंबडे, आमरस खायला आलीयस? पैसे हवेत ना? खोलीत बजरंगच्या बाजूला भाऊ बसलाय, बाहेर काढ त्याला. जा, आमरस खाते. हॅलो. तरी मला वाटलंच या महामाईच्या सुपीक डोक्यात काहीतरी शिजतंय. काय तर म्हणे भाऊला बजरंगापासून दूर घेऊन जा. जाते, माझं काय जाते. मला पैसा दे, बाकी समजा गेलं चुलीत. अरे काय गप्पा चालल्यात आजींची? नाही, काहीच नाही मॅम, सहजच. खूप दिवसाने भेटले ना आजीला, म्हणून बोलत होतो. हो, खूप दिवसांनी भेटली मयुरी मला. मॅम खरंच खूप सॉरी. आमच्यामुळे पार्टीमध्ये सगळ्यांचा मूड ऑफ झाला. खरंच सॉरी आजी. नाही नाही, नॉट एट ऑल. बेटा तू अजिबात असं काही बोलू नकोस. हे बघ, आत्ताच मी बजरंगला बघून आले आणि तो ठीक आहे, शांत पडलाय. त्यामुळे प्लीज टेन्शन घेऊ नकोस. हा, रिलॅक्स कर. थँक्यू मॅम. एनी टाइम. मयुरी, राजवीर आज काहीतरी पार्टीमध्ये अनाउन्समेंट करणार होता. मी विचारलं तर म्हणाला की काहीतरी सरप्राईज आहे मम्मा. तुला काही बोलला का ग? नाही, म्हणजे काही बोलले. इट्स ओके. आई, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, त्याआधी खायचं आहे, नाही तर परत आजारी पडाल. चला चला. हा चला, आधी काहीतरी खाऊन घ्या आणि मग गोळ्या घ्या. या 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 या. भाऊ, अरे काय हे? हैं? किती हळू आहेस, किती काळजी करशील बापाची. बघ ना आत्या, अजून सुद्धा शुद्धीवर आले नाहीयेत बाबा. काय करायचं आता, काहीच कळत नाही. नाही, तुला वाटणं साहजिक आहे बाबा. तुझा बाप इतक्या दिवसांनी तुला भेटलाय, पण आता डॉक्टर काय बोलले? काळजी करायचं कारण नाही, होय ना? मग राहिलं. डॉक्टर म्हटलेत ग, पण जीव राहतो का मला सांग? नाही नाही, जीव नाही राहणार बाबा. किती झालं तरी बाप तो बाप. पण काय आहे बघ, बाहेर एवढी समधी पार्टी चाललीये आणि ते बघ, ते शांतपणे पडलंय. कसं म्हणजे शांतपणे निजलाय रे तो. हा, तू काळजी करू नको. त्याला शांतपणे आराम करू दे, त्याला बरं वाटेल. तू चल माझ्या बरोबर. नाही, मी बाबांसोबत बसणार. अरे असं काय करतो? यामिनी मॅडम बी येऊन गेल्या ना. त्यांनी एवढी मोठी पार्टी आपल्यासाठी ठेवली, रणशिंग्यांसाठी. त्यांना काय वाटेल? हा, त्या बोलल्या मला की भाऊ मला उलट बोलला म्हणून. मी म्हणजे काही बोललो नाही त्यांना. नाही म्हणजे अगदीच तसं नाही रे, पण कसं आहे, रणशिंग्यांसाठी त्यांनी एवढी मोठी पार्टी ठेवली आणि रणशिंग्यांचा एकुलता एक मुलगा, हा, तोच त्या पार्टीत आला नाही. त्यांना वाईट नाही का वाटायचं? हा, एकत्रपणे मिळून मिसळून राहावं. हा, एवढी मोठी लोक आहेत, एवढा मान देतात आपल्याला. बरोबर आहे का आत्या तुझं, पण हे पण नाही आणि बिन नाही. मी म्हणलं ना, बजरंग आराम करतोय, त्याला आराम करू दे. हा, चल चल चल, आता चल म्हणलं ना. चल ये. चल आलो. सर, हे काय? स्पेशल कटिंग चहा. मिस मयुरी, हा कटिंग चहा आपल्यासाठी किती स्पेशल आहे माहिती आहे ना तुम्हाला? हा कटिंग चहा पिता पिताच किती गोष्टी शेअर केल्या आहेत आपण. कधी हा चहा आपल्याला गोड लागला, कधी स्ट्रॉंग, तर कधी बोलता बोलता कधी संपला हेच कळलं नाही आपल्याला. एवढ्या स्पेशल आठवणी आहेत माझ्या या चहासोबत. हो सर, आठवणी तर खूप आहेत.
म्हणूनच खूप स्पेशल आहे हा चहा माझ्यासाठी. हा कटिंग चहा पिता पिताच तर आपली रिलेशनशिप आणि आपलं नातं हळूहळू पुढे गेलं. म्हणूनच तर तुम्ही पण कटिंग चहाच्या थीमचा केक बनवून आणलात ना? हो सर. मग घ्या. पण सर, एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये आपण कटिंगच्या प्यायचंय? हा, पार्टी तर खूप मोठी आहे. चला मग आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन पिऊ आपण चहा. हो नाही सर, आज तुमचा बर्थडे आहे, तुमची बर्थडे पार्टी आहे आणि पार्टीतून तुम्ही असं बाहेर जाणं कसं दिसतं, बरोबर नाही वाटत ते. हो ना, म्हणूनच तर हा कटिंग स्पेशल चहा स्पेशली घेऊन आलोय मी. इथे पार्टीत तुमच्या सोबत काय घ्या. तुम्ही पण ना सर. पण सर, एवढ्या मोठ्या पेढीचा मालक कटिंग चहा पितोय, कसं दिसेल ते? कसं दिसेल? मोठ्या पेढीचा मालक कटिंग चहा नाही पिऊ शकत. आणि तसंही आता हा स्पेशल कटिंग चहा एका पेढीचा मालक नाही, मिस मयुरींचा मितवा पितो. ये की रे. अगं आत्या, अरे ये की रे. बघ बघ केवढे आयटम आहे, काहीतरी खाऊन घे. आत्या नको ग, माझी इच्छा नाहीये. अरे काही इच्छा नाही म्हणतो. हा बघ तरी, ते बघ काय काय गुलाबजामुन आणि काय ते रसगुल्ले आणि ते मलाईवाले रसगुल्ले, आतमध्ये भरलेली मलाई आणि समोसे बी आहेत. अगं नको. अरे असं नाही रे, म्हणजे तू खाशील तर मला परत इथं घेता येतील ना. पण म्हणलं घे की घे. बरं तू घे, मी आलेच, माझ्यासाठी बी घे. हा, तुम्हाला पार्टी कशी वाटली? हॅलो राजीव, खूप छान पार्टी अरेंज केली. अरे थँक्यू सो मच. बाबा नाही आले? ओके मिस मयुरी, मी 2 मिनिट जस्ट बोलू का यांच्याशी? हो. तर मी हे सांगत होतो, बाबांना मी ऑलरेडी मेल केला. भाऊ, तू इथे काय करतोयस? बाबांसमोर बसला होतास ना, तिकडे कोण आहे मग? आत्या जबरदस्ती घेऊन आली मला. का? ते यामिनी मॅडमना बाबांजवळ थांबलेला आवडत नाहीये पार्टी सोडून, म्हणून मग ती मला इथे घेऊन आली. भाऊला बाहेर आणायला यामिनी मॅमनी आत्याला का सांगितलं? आणि यामिनी मॅम कुठे गेल्या? त्या का दिसत नाहीत पार्टीत? काय ग? हा, काय झालं? नाही काही नाही, मी आलेच. अगं मयू, तू एकटा आई.
बाबा बाबा तुमच्या मनाची आता काय अवस्था असेल याची मी फक्त कल्पनाच करू शकते. पण बाबा तुम्ही बॉडीगार्ड आहात आणि मला खात्री आहे तुम्ही या सगळ्यातून नक्की बाहेर पडाल आणि आम्हाला आमचे आधीचे बाबा परत मिळतील. उपकारात लवकर. लवकर बरे व्हा. मॅडम तुम्हाला राजवीर शोधतायत. आले. मिस मयुरी काय केव्हाच शोधतोय मी तुम्हाला. ते मी बाबांना बघायला गेले होते. बरे आहेत ना? कसे आहेत आता बजरंग काका? आता आहेत व्यवस्थित. गाढ झोप लागली त्यांना. झोपलेत. थँक गॉड त्यांना बरं वाटलं. सगळ्यांनी इकडे प्लीज लक्ष द्या. देवाच्या कृपेने बजरंग रणशिंगे म्हणजे आपल्या मयुरीचे बाबा आता ठीक आहेत. डॉक्टरांनी त्यांना तपासलंय. ते म्हणाले की ते बरे आहेत. त्यामुळे प्लीज टेन्शन घेऊ नका. हा आणि संकोच न करता पार्टी एन्जॉय करा. प्लीज सगळ्यांनी रिलॅक्स करा. एन्जॉय करा. वय वय क्या खायचंय ना. आणि आज माझा लाडका मुलगा बर्थडे बॉय राजवीर काहीतरी स्पेशल अनाउन्समेंट करणार होता. राजवीर ये बळा ये ये. त्यांनी त्याची स्पेशल अनाउन्समेंट करावी तुम्हा सगळ्यांसमोर. वाव. वेल अनाउन्समेंट हीच जसं की मी तुम्हाला सांगत होतो आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. पण फक्त माझा वाढदिवस आहे म्हणून नाही तर खूप दिवसांपासून मनात असलेली एक गोष्ट मला आज तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायची. पेढीवर काम करता करता कधी मी मिस छकुली 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 काय झालं? मी आहे इथेच आहे. हा काय झालं? आई तो आलाय. तो आला. कोण आले बाबा? हा बाबा कोण आलाय? तो आलाय. तो खूप वाईट आहे. बाबा आई बघ ना. बाबा कसे करतो? भाऊ तो आलाय. बाबा शांत व्हा तुम्ही. बाबा शांत व्हा. मयू विचार ना कोण आलं होतं. तुलाच उत्तर देणार. बाबा कोण आलं? तो वाईट आहे. खूप तो वाईट आहे. तो कोण वाईट आहे बाबा? हा बाबा बोला ना. बाबा कोण आलं होतं? हा तो वाईट आहे. तो आलाय. पण कोण वाईट आहे? कोण आलं ते तर सांगा. रूम मध्ये कोणी आलं होतं का बाबा? हा बाबा सांगा. मयू विचार ना. मयू तू कळत नाही तुला. बाबा कोण आलं होतं? बाबा माझ्याकडे बघा. छकुली इकडे. छकुली यामिनी मॅमचा चेहरा असा का झालाय? त्यांनी काही केलं तर नसेल ना? म्हणजे
म्हणजे यांचा आज पण काहीतरी प्लॅन होता.